वसुबारस. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी गायीचे आणि तिच्या वासराचे पूजन केले जाते. वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच 12वा दिवस, म्हणून याला वसुबारस असे म्हणतात. पूर्वीच्या काळात लोक शेतीप्रधान जीवन जगत होते. गाय ही त्यांच्यासाठी आई समान होती. तिचे दूध, तूप, दही, ताक, शेण, मूत्र सर्व उपयोगी मानले जात होते. म्हणूनच वसुबारस हा दिवस गोमातेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. कथेचा उगम आणि अर्थ. एकेकाळी एका ब्राह्मण दाम्पत्याला अनेक वर्षे मूल होत नव्हते. त्यांनी देवाच्या उपासना केल्या पण निष्फळ ठरल्या. एके दिवशी त्यांनी मोठ्या भक्तिभावाने गोमातेची सेवा सुरू केली. तिला सकाळ संध्याकाळ अन्न पाणी देऊ लागले. तिला प्रेमाने हाक मारू लागले. त्यांचा हा भाव पाहून गोमाता प्रसन्न झाली आणि म्हणाली, माझी सेवा केल्याने तुझ्या पोटी एक सुयोग्य पुत्र होईल आणि तो नेहमी धर्म मार्गावर चालेल. काळ लोटला आणि गोमातेच्या आशीर्वादाने त्या स्त्रीच्या पोटी सुंदर व तेजस्वी पुत्र झाला. त्या दिवसापासून लोकांनी गोमातेची पूजा वसुबारस म्हणून साजरी करायला सुरुवात केली. पूजा आणि परंपरा. वसुबारसच्या दिवशी सकाळी स्त्रिया स्नान करून स्वच्छ कपडे घालतात आणि गायीचे वासरासह पूजन करतात. तिला हार, फुलं, हळद, कुंकू, अक्षदा, नैवेद्य अर्पण करतात. त्यांना गाय माता म्हणत खालीलप्रमाणे प्रार्थना केली जाते. गोमाते, तुझ्या कृपेने आमच्या घरात धनधान्याची भरभराट हो. आमच्या संसारात सुख शांती नांदो. त्या दिवशी घरात दूध, दही, तूप, ताक आणि गोमातेपासून मिळणाऱ्या पदार्थापासून बनवलेले अन्न खाल्ले जाते. काही ठिकाणी दूध न पिणे ही प्रथा देखील आहे, कारण त्या दिवशी गोमातेचा सन्मान म्हणून तिच्या दुधाचा त्याग केला जातो. आध्यात्मिक अर्थ. वसुबारस आपल्याला शिकवते की गाय केवळ एक प्राणी नाही, ती आपल्या जीवनाचा आधार आहे. तिचा आधार म्हणजे निसर्गाचा आधार. गायीचे पूजन केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदते असे मानले जाते. कथेचा निष्कर्ष. वसुबारस म्हणजे कृतज्ञतेचा उत्सव. ज्या गोमातेकडून आपल्याला अन्न, आरोग्य आणि संपत्ती मिळते तिचे स्मरण करून आभार मानण्याचा दिवस. दिवाळीच्या या शुभ प्रारंभी वसुबारसचं पूजन करून आपण सुख, शांती आणि समृद्धीची सुरुवात करतो. ही कथा आवडल्यास कथेला एक नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.